म्हणे माझे सुख पाहिना सुख आवडले तुहार गळा काढे पितांबर आवडे म्हणे माझे सुख पाहिना सुख आवडले तुहार गळा काढे पितांबर आवडे रूपता है तालोचनी सुख झाले हो चालली तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल
विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो माधव बरवा कृताची जोडी म्हणले विठ्ठल आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा कृताची जोडी म्हणले विठ्ठल आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा धर्माचे करणे पाखंड खंडन करणे पाखंड धर्माचे करणे पाखंड खंडन करणे हेची आम्हा करणे हेची आम्हा करणे बीज वाढवावे नाम बीज तीक्ष्ण हाती घेऊन बाण फिरे हाती हेची आम्हा करणे हेची आम्हा करणे बीज वाढवावे नाम बीज
वाढवावे नाम वाढवावे नाम हो हो अपार कुमारी बोला बोला ठोपा ठोपार ठोपार कुमार ठोपार ठोपार कुमार धर्माचे पालन धर्माचे पालन वाह धर्माचे वाह
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही भीड भार ड नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. ठळा ठळा
प्रस्तुत या ठिकाणी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्री मारुती रानमळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 2 दिवसाचा सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण दीपक महाराज, धर्मराज महाराज, आपला परिचय नाही आणि सर्वांच्या परिचयाचे आपले आबा शंकर महाराज आणि असणारे संजय महाराज, सर्वजण असणारे माझे अपरिचित आहेत, तरी पण वारकरी आहेत. या ठिकाणी कीर्तनासाठी आपण जमलेलो आहोत. सर्वांच्यासाठी राम कृष्ण हरी. ठाला ठाला. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त असणारी सेवा आहे. आता पुण्यस्मरण कोणाचं केलं जातं, कशा प्रकारचं केलं जातं, का केलं जातं, याची कारणं भरपूर आहेत. हल्ली नाही त्याचे पुण्य तिथे करावे लागते बरं का. आवा बोलू नये, पण काय करतं, आम्ही कुठं चाललो हे आम्हाला जर कळत नसेल तर सर्वसामान्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे. जाणत्या मंडळींनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. पुण्यस्मरण का करावं याचं कारण आहे, त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्यासाठी पुण्यस्मरण आहे, कशासाठी सुद्धा नाही. मग त्यांच्या पुण्यस्मरणातून, त्यांच्या कृपेतून उतराई होण्यासाठी जगाच्या पाठीवर दुसरं का आहे नाही. आपल्याकडं काय, आपल्याकडे त्यांची आठवण म्हणजे पुण्यस्मरण. त्यांच्या कृपेतून उतराई व्हायचा हा भाग आहेच, पण त्यांच्या कृपेमुळं आज आपण हे वैभव उपभोगतो. हे काही कमी आहे का. व्यावहारिक वैभवाबद्दल मला काहीही म्हणायचं नाही, पारमार्थिक वैभवाबद्दल बोलतोय मी. आणि कोणाच्या कृपेमुळं, त्यांच्या कृपेमुळं. या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण भले 9वा 12वा अध्याय काही झाला असेल, त्याचं श्रवण झालं, किंबहुना हरिपटामधला आनंद उपभोगता आला, काकड्यामधला आनंद उपभोगता आला, कीर्तनामधला आनंद उपभोगता आला, सुंदर असा गायनाचा आनंद उपभोगता आला. आमच्या हरिभक्तीपरायण दीपक महाराज, ज्यांच्याकडं 300 ते 350 मुलं मृदंग शिकण्यासाठी क्लासला आहे. नाद ब्रह्म, वा, नाव पण गोड दिले बरं का, प्रश्नच नाही. अशी सुंदर मंडळी सहकार्याला आहेत. मला वाटतं श्रोत्यापेक्षा टाळकरी जास्त मी आजच पहिल्यांदा पाहतो. हां, काही भागामध्ये 4 टाळकरी मिळेपर्यंत मारामारी, एक पकवाई आणि एक इन करीन एकटा बुवा. पण इथं पाहिल्याबरोबर समाधान वाटलं. आहे भले वैयक्तिक कार्यक्रम असू द्या, पण समाज पाहिल्यावर एक वेगळं आनंद असतो. असो, या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर वारकरी संप्रदायाचं आणि अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत महायोगपीठे तटे धीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं इंद्रैः समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरू प्रथमानमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जगन नियंता जगत चालक भीमा तट विलासी भगवान पांडुरंग परमात्म्यांना प्रथम वंदन करून दुसरा मान मात्र संतांचा आहे. बरं,
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम विठ्ठला विठ्ठला. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य जगन्मान्य विषय विध्वंसक वीर वैष्णव देहू निवासी श्रीमंत साधू श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा पवित्र आणि गोड अशा प्रकारचा 99% वारकऱ्यांच्या मुखोद्गत असणारा साधा सोपा आणि सरळ अभंग आहे. धर्माचे पालन या अर्ध्या चरणाचा उच्चार केल्याबरोबर आपल्या लक्षात येईल धर्म म्हणजे काय. कशाला धर्म म्हणायचं? धर्म कशावरून ठरतो? धर्माची व्याख्या काय? आजपर्यंत या गोष्टीचा कोणी विचार केलेला नसावा म्हणून आवर्जून सांगतो. धर्म म्हणजे जात नव्हे. अंडरलाईन मारा. धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐकणारे भरपूर असतात. एखाद्या ऐकणाऱ्यामध्ये थोडासा फरक झाला ना, हो हल्ली हे एवढं घाण निघाले की चांगलीची वाट लावायला कमी पडत नाही. जाऊ दे, आपल्याला तिकडे वाढायचं नाही. पण धर्म म्हणजे काय? कशाला धर्म म्हणायचं? आज धर्मावरून जे वादविवाद आणि वितंड चालू आहेत हे पूर्वी नव्हते. निदान सत्ययुगात तरी नव्हते. कर्तयुगामध्ये शूर्पणखेपासून ही सुरुवात झाली हे कोणालाही मान्य करावं लागेल, कारण तिचे गुरु शुक्राचार्य. ही सगळी कथा सांगायला मला वेळ नाही, पण इथून भेद निर्माण झाले. याच्यापेक्षा सखोल पाहिजे असेल तर आपण याच्यावर सुद्धा पाहू शकता. हल्ली सगळं उपलब्ध आहे, फक्त आपल्याला कळलं पाहिजे. चला, धर्म म्हणजे जात नव्हे. अंडरलाईन मारा. संपूर्ण कीर्तनामध्ये धर्म या शब्दाचा उच्चार होणार आहे म्हणून आवर्जून 3ऱ्या वेळेला सांगतो. धर्म म्हणजे जात नव्हे. मग धर्म म्हणजे काय? ऐका. जीवानं देवापर्यंत जाण्यासाठी आचरण शुद्ध केलेली पाऊल वाट, की ज्या पाऊल वाटेनं जीव देवापर्यंत नुसता पोहोचत नाही तर जीवाचा देव होतो, त्याला धर्म असं म्हणतात. विठ्ठल एवढं सहजासहजी लक्षात येण्यासारखं नाही. म्हणून काय, वन्स मोर, आणखी एकदा, जीवानं देवापर्यंत जाण्यासाठी आचरण शुद्ध केलेली पाऊल वाट, की ज्या पाऊल वाटेनं जीव देवापर्यंत नुसता पोहोचत नाही तर जीवाचाच देव होतो, त्या आचरण शुद्ध पाऊल वाटेला धर्म असं म्हणतात. आणि या धर्माचं पालन करण्यासाठी संतांचा अवतार आहे. धर्माचे पालन. आणखी काय करायचं आहे? एका बाजूनं पालन होत नाही हो. आम्ही वारकरी मंडळी सगळ्या पद्धतीनं पालन करण्याचा प्रयत्न करतो, पण समाजकंटक आमच्यावर शिंतोडे उडवल्याशिवाय राहत नाही. मग दुसरा पर्याय सांगितला, कोणता? करणे पाखंड खंडन. पाखंड
नास्तिक मतवाद. नास्तिकाला संपवायचं नाही तर त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं, यासाठी संतांचा अवतार आहे. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन भगवान परमात्मा गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगतात ना, मी का अवतीर्ण होतो, का अवतीर्ण होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्माला ज्या ज्या वेळेला ग्लानी येते त्यावेळेला अधर्माचा नाश करून धर्माची संस्थापना करण्यासाठी मी अवतार धारण करतो. भगवंताच्या अवतार, संतांच्या अवताराचं दुसरं प्रयोजन 8व्या श्लोकामध्ये सांगतात 4थ्या अध्यायाच्या. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. साधूंचं संरक्षण, दुष्टांचा संहार आणि धर्माची संस्थापना यासाठी माझा अवतार आहे. ऐका, साधूंचं संरक्षण, दुष्टांचा संहार आणि धर्माची संस्थापना यासाठी जर भगवंताचा अवतार असेल तर संतांच्या अवताराचं प्रयोजन काय. संतांच्या अवताराचं प्रयोजन म्हणजे हा अभंग आहे. महाराज काय सांगतो, खरं सांगतो. धर्म संस्थापनेसाठी भगवंताचा अवतार आहे, पण धर्माच्या पालनासाठी संतांचा अवतार आहे. भगवंताच्या अवतारामध्ये कदाचित नाईलाजानं धर्म पालन घडलेलं नाही किंवा घडवता आलं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराज भगवंताच्या अवतार म्हणजे हो, वेळ मिळाला तर गोड पुराणातली म्हटलं तर उदाहरण सांगेल. जाता जाता सांगतो, मात्र हत्या दोष आहे ना, मात्र हत्या दोष आहे ना. मग रेणुकेचं शिर कुणी उडवलं, कुणी उडवलं, परशुरामांनी उडवलं, पोरांनी उडवलं. कथा सांगता येईल सगळी, पण वेळ कमी पडेल. पती पत्नीचं जोडपं असावं तर रेणुका आणि जमदग्नीसारखं असावं. जमदग्नी रागीट आहेत, कोपीट आहेत, तापट आहेत. रेणुका पतिव्रत आहे, भाग्यवान आहे बरं का जोडी. अशी जर घरात जोडी असली ना, हे संसार सुखाचाच झाला पाहिजे. ह्यो तापट असू दे, ती पतिव्रता पाहिजे. आणि हा धार्मिक पाहिजे, ती तापट असू द्या, तुकोबा राहिली जाऊ. परमार्थ चांगला होतो. सगळ्यांच्या गोष्टी सांगायची गरज नाही, निर्देश केला की लक्षात येते. केवढी पतिव्रता आहे हो. सूर्योदयाला गंगेवर स्नान करावं आणि ओले त्या पदरामध्ये पाणी घेऊन जमदग्नीच्या पूजेला घेऊन यावं. काही ठिकाणी वाळूचा घट बनवून आणावं असं म्हटलेलं आहे. एक दिवस गंगेवर स्नान झालं, सूर्याला नमस्कार झाला आणि खाली पाण्यामध्ये पाहिलं, मासोळ्या आनंदानं खेळ खेळत होत्या. त्याच्यामध्ये मन विचलित झालं. सूर्य उगवून वर आला, पुन्हा लक्षात आला पण पाणी घेऊन जायला पाहिजे होतं. पदरामध्ये पाणी घेतलं, पाणीच थांबलं नाही. काय दोष घडला म्हणून पश्चाताप व्यक्त केला आणि जमदग्नीची मूर्ती पाण्यामध्ये बसून आठवली, क्षमा करा, असं पुन्हा होणार नाही. बाहेर आली, पश्चातापाला प्रायश्चित्त असते बरं का, आणि त्यामुळे पुन्हा त्याचा योग्य उपयोग करता येतो. पण पश्चाताप मनापासून झाला तर. पदरामध्ये पाणी थांबलं, मटक्यामध्ये वाळूचं पाणी थांबलं. आल्या जाग्यावर जमदग्नीने पाहिलं, उशीर झालेला आहे. तिथं थांब, पुढे येऊ नको. खाली मान घातली, तिथंच उभ्या राहिली. आपल्या बायकोकडनं चुकले ना, आपण चौकटीत उभी आहे. रागानं लाल घालून ती ओटीच्या खाली आली आणि तुम्ही फक्त एवढंच म्हणा, तुमची ताकद असली तर तिथं थांब. नाही ताकद, मग आपल्या परपंचाचं वाटोळच आहे, दुसरं काय.
येताच थांब. रेणुका मातोश्री नाही वर चढून आल्या. जमदग्नी रेणुकेला 4 मुलं आहेत. एका मुलाला हाक मारली, बाळ इकडे काय, मी सांगतो मग हिचा शिरच्छेद कर. त्यानं सांगितलं, बाबा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो, मला ते शक्य नाही. जमदग्नीने पाहिलं, जाग्यावर जळून राख झाली, ढीग पडला एक. दुसऱ्याला बोलवलं त्याची राख, तिसऱ्याला बोलवलं त्याची राख पडलेली आहे. परशुराम सर्पणाची मोळी घेऊन आले, कोपऱ्यामध्ये सर्पणाची मोळी टाकलेल्याचा आवाज आल्याबरोबर जमदग्नींनी सांगितलं, रामा जी मी सांगतो म्हणणीचा शिरच्छेद कर. क्षणाचाही विलंब नाही. हातामध्ये फरशी होती, सक्कन वार केला, शिर उडालं, नाही सापडलं. जमदग्नींच्या पायावर परशुरामांनी लोटांगण घातलं आणि सांगितलं, बाबा रामकृष्ण आहे. जमदग्नींनी मस्तकावर हात ठेवला, बाळा मी तुझ्यावर प्रसन्न नाही, तुला काय पाहिजे ना. त्यांनी सांगितलं, माझी आई मला जिवंत करून द्या. म्हणले, शिर शोधून आण. 12 दिवस शिर शोधलं पण सापडलं नाही. जंगलामध्ये एक अस्पृश्य स्त्री वाघानं खाल्लेली होती, पण शिर शाबूत होतं. परशुरामाला वाटलं, वा आई जिवंत होते ना, मग शिर कोणाचं का असेल. हातातल्या परशुनं सपकन वार केला, शिर आणलं, धडावर ठेवलं. रेणुका मातोश्री जिवंत झाल्या. पण लक्षात आलं काय 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 डोकं आपलं. म्हणून काही स्त्रिया डोक्यावर पदर घेत नाहीत, त्यांना माहिती आहे डोसकं आपलं नवं. सावरू नका, मी हिटलं नाही सांगत, आमच्या तिकडलं लांबचं सांगतो, 200 किलोमीटर विरुद्ध. चला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, हे जरी धर्माचरणाचं मूळ असलं तरी धर्म पालन घडलं नाही ना. म्हणून संतांचा अवतार आहे. धर्म रक्षणासाठी भगवंताचा अवतार आहे, याबद्दल दुमत नाही, पण धर्म पालनासाठी संतांचा अवतार आहे. दुष्टाच्या संहारासाठी भगवंताचा अवतार आहे, पण दुष्टांच्या परिवर्तनासाठी संतांचा अवतार आहे. राम, रावण, हिरण्यकश्यप, मधु, कैटभ या सगळ्या राक्षसांचा वध करण्यासाठी भगवंताने अवतार धारण केला. पण असणाऱ्या सर्व समाजांचं परिवर्तन करण्यासाठी म्हणून संतांचा अवतार आहे. माऊली ज्ञानोबा आहे, केवढं मोठं परिवर्तन. 3 निमिष मात्रे देह पालटीला, पाहिल्याबरोबर परिवर्तन. जयपाल राजाला 7 मुली झाल्या. माऊली ज्ञानोबाराय नामदेवरायांची तीर्थयात्रा त्याच शहराच्या शेजारी पाणवठ्यावर पडलेली आहे. राजानं सांगितलं, 8वी जर मुलगी झाली तर तुझा वध करेन. कुणाला? राणीला.
राणीनं आपल्या दासीला सांगितलं, राज्यामध्ये प्रधान आणि राणी वशात दासी हुशार असावी लागते, मग राज्य व्यवस्थित चालतं. राणी जरा पुढे सरून घेता का 2 मिनिटं? सरा सगळे पुढे चला पुढे. अजून लय येणार आहे की माझा आवाज ऐकून या. वैन सर या पुढे. येणी बाई फुये लवजी साहेब या ग या 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 पुढे जागा आहे. आज टाळकरी नाचणार नाही, फक्त गाणारा नाही, टाळ वाजवणार. या पुढे. हा या 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 वा वा वा. असं जर बोलत बसलो तर तांबडं फटोस्तर माणसं येते. थाला थाला. राणीनं दासीला सांगितलं, दासीनं सांगितलं चिंता करू नका, राजाला सांगा. काय आपल्याला होणारा मुलगाच आहे, फक्त 12 वर्ष त्याचं तोंड तुम्ही पाहायचं नाही. राणीने सगळे ज्योतिषी वगैरे असणारे राज्यातले सगळे गोळा करून सद्य वस्तुस्थिती सांगितली. नाहीतर मला आणि होणाऱ्या मुलाला मारावं लागेल, त्यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी एवढं खोटं बोला. भविष्य सांगणारे ज्योतिषांनी राजाला जाऊन सांगितलं 12 वर्ष मुलाला पाहायचं नाही. गावाच्या बाहेर एका अरण्यामध्ये सुंदर अशा प्रकारचा बंगला बांधून राणीची दासींची व्यवस्था केली, शिपाई वगैरे सगळ्या सोयी व्यवस्थितरित्या. आता वेळ घालवत नाही, तर ह्याच्यावर माऊलींचं चरित्र सांगताना किमान 1 तास लागतो. कालाच्या ओघामध्ये मुलगा झाला, पण दासीनं सगळ्यांना साखर वाटून पेढे वाटून सांगितलं राजाला मुलगा झाला. झाली काय मुलगी? कुणी सांगितलं? दासीने सांगितलं मुलगा झालाय. आता वेळ घालवत नाही, मुलगा लगेच 12 वर्षाचा झाला. गोष्टीतला मुलगा जन्माला आल्याबरोबर लगेच 12 वर्षाचा झाला. काय 12 वर्ष पूर्ण झाली, राजाला वाटलं मुलाला पाहावं. राजा चतुरंग सेना घेऊन सीमेवर आलाय, इकडं मुलाला सजवलेलं आहे. अरण्यामध्ये त्यांना दांडपट्ट्याचं शिक्षण दिलं, तलवार चालवण्याचं, वेगवेगळ्या विद्येचं शिक्षण परिपूर्ण झालेला असा तरणा बाण मुलगा घोड्यावर बसवलेला. इकडून राजकुमार निघालेला आहे, तिकडून राजा येतोय. सीमेवर दोघांची गाठ पडली, मोठं समाधान वाटलं. मुलाला पाहिलं बापानी पाहिलं मुलाला, सगळं काही व्यवस्थितरित्या झालं. आणि सगळा लवाजमा राजधानीमध्ये जात असताना मुलाचा मामा आपल्या नेमण्याला सांगतोय काय, जसं बहिणीला सांभाळून घेतलं तसं माझ्या मुलीलाही तुम्ही सांभाळून घ्या, माझी मुलगी तुमच्या मुलाला द्यायची आहे. राजा नाही म्हटला नाही. लग्न ठरलं. कुणाकुणाचं? हा गोष्ट लक्षात आली पाहिजे हो. कोणाकोणाचं लग्न ठरलं? मुलींचं लग्न ठरलं. लग्न लागलं, सगळे सोहळे पार पडले आणि सायंकाळी मध्ये दोघं एकांतामध्ये आल्यानंतर काही दिवसानंतर मुलाच्या लक्षात आलं, हे जर बिंग ह्या मुलीला माहीत पडलं तर शेजारचे राजा आपल्यावर आक्रमण करतील, आपल्या राज्याचा विध्वंस होईल, आपल्या परंपरेचा, आपल्या असणाऱ्या राजे महाराजे होऊन गेले त्यांचा अपमान होईल, त्यापेक्षा आपणच जीव दिलेला काय वाईट आहे. मध्यरात्रीला पाठीमागला दरवाजा उघडला, घोडा आणून ठेवायला सांगितलं होतं शिपायाला, टाच मारली, भर अरण्यामध्ये घोडा सोडून दिला. पहाटेचा थंडगार वारा लागल्यावर जागृत अवस्था प्राप्त झाली. घोड्याला लगाम खेचला, एका झाडाच्या ठिकाणी बांधला आणि पाणवठा पाहिला. आता आत्महत्या करायची. एवढ्यामध्ये कानावर गोड शब्दाने, कोणते? उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सखळ, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मुनी अवघे झाले ते. ठाला ठाला असं विस्मरण होतंय कधी कधी. म्हणायचं असतं एक आणि तोंडात येतं दुसरं.
चला, काकड आरती सुंदर अशा प्रकारची चालू आहे. वाटलं कोणीतरी साधू महात्मे दर्शन घ्यावं आणि मग आपला कार्यक्रम जीव द्यायचा उरकावा ना. मध्यंतरी माऊली ज्ञानोबाराय बसले. सभोवताली सर्व संत मंदियाळी, नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, नरहरी महाराज, गोरा कुंभार आदी सर्व संत मंदियाळी बसलेली आहे. एवढ्यामध्ये ते आले. तांबडं फुटलेलं होतं. मध्यंतरी माऊली ज्ञानोबाराय बसले. साष्टांग दंडवत घातला. माऊली ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, सुखी रहा बेटा. हे मनात साराकलं, मी मरायला आलो या आणि हे म्हणतंय सुखी रहो बेटा. पुन्हा साष्टांग दंडवत घातला आणि माऊलीने सांगितलं, महाराज मी बेटा नाही, मी बेटी आहे. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, बाळ निवृत्तीनाथांच्या कृपेनं दिलेलं आशीर्वचन खोटं ठरत नाही ना. जा बाजूला आणि आपले कपडे उतर, अवयव चाचत, तू पुरुषच आहे. फक्त पाहिल्यानंतर परिवर्तन करण्याचं सामर्थ्य संतांच्या मध्ये परिवर्तन याच्यासाठी संतांचा अवतार आहे. किती सांगू, भरपूर सांगताय. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे, तुकोबरांचे प्रमाण आहे. परिवर्तन करण्याचं सामर्थ्य, दुष्टांचा सज्जन बनवण्याचं सामर्थ्य आहे कोणाच्याकडे? संतांच्यासाठी. यासाठी संतांचा अवतार आहे. दुष्टांचा संहार हे संतांचं भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे, पण दुष्टांचं परिवर्तन हे संतांच्या अवताराचं प्रयोजन आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय नुसतं सांगत नाही, छातीवर हात ठेवून सांगतात, आम्हाला हेच करायचंय. धर्माचे पालन, धर्माचरण करत असताना जीव देवापर्यंत जात असताना 4 टप्पे आहेत महाराज. पैकी पहिला टप्पा कोणता असेल तर संस्कार. आज ज्याचा सगळीकडे अभाव आहे. आम्ही मुलावर संस्कार करण्यासाठी आज सक्षम नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. सर्वसामान्यांचं द्या सोडून ज्यांच्याकडे परंपरेनं पिढ्यान पिढ्या कुलाचार चालू आहे, ते कुलाचार हल्ली मुलं पाळायला तयार नाहीत. ही शोकांतिक आहे. संस्कार जगाच्या पाठीवर मूल जन्माला आल्यानंतर केले जातात, पण सनातन धर्मामध्ये गर्भामध्ये असणाऱ्या मुलावर संस्कार करण्याची क्षमता आजही आहे.
गर्भावर संस्कार करण्याची क्षमता आजही आहे. गर्भवती स्त्रियांनी गर्भाधान संस्कार नावाच्या ग्रंथाचं चिंतन केलं तर मुलगं सत्वगुणी जन्माला आलं पाहिजे. नारदाच्या गादीवर सांगतोय. काय सांगावं, 1.5 तासाचं गिराण असतंय पण टी व्ही काय, मोबाईल काय, स्टुडिओ काय, बॉक्स काय, गाणी काय. आता एवढं सगळं गर्भातल्या पोरांना ऐकल्यावर बाहेर आल्याबरोबर नाचायलाच सुरुवात करता येते. त्याच्यात विशेष काय. मनाला लावून घेऊ नका आमच्या तिकडलं सांग. गर्भावर संस्कार करण्याची क्षमता आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये आहे. ब्राह्मणाचं पोरी एक खेळाशी झालं, 12 वर्ष लपाले, कापत बाहेर नागलीची पळून गेले रे, ऐक खेळिया तुला सांगतो ऐसे जाणून खेळ. आता शुक महर्षीची भागवतातली सगळी कथा सांगायची म्हणल्यावर तांबडं फुटायला किती वेळ लागला. विठाला गर्भावर संस्कार करण्याची क्षमता आजही आहे. महाराज काय सांगतात, पुण्याची राख रांगोळी झाली, गाढवाचा नांगर फिरला, शहाजीराजांच्या जहागीवर पार ठोकून निजामशाह मोकळा झाला. राजे दक्षिणेतून आलंय, कळालंय सगळं, पण करावं काय. जिजाऊ आईसाहेबांना दिवस गेले, त्यांचं माहेर संपलेलं आहे. निजामशहाचा दरबार संपला. भोसले, खंडागळे आणि जाधवांचं सैन्य बाहेर पडलं. खंडागळ्यांचा हत्ती साखळदंडातून सुटला आणि भोसल्यांचं सैन्य तुडवत जाऊ लागला. हे पहिल्या संभाजींनी पाहिलं. इतिहासामध्ये 4 संभाजी आहेत. बुवा काय सांगतोयस, तुम्ही बघितलं नाही म्हणून सांगतो. हे पहिले संभाजी कोण? शहाजीराजांचे भाऊ संभाजी. संभाजीराजे घोड्याला कचकन लगाम खेचला आणि माघारी फिरले. हे जाधवरावांनी पाहिलं. कोण? दत्ताजी जाधव. कोण? जिजाऊ आईसाहेबांचे भाऊ. जाधवांनी आरोळी दिली, राजे हत्तीला मारू नका, राजे हत्तीला मारू नका म्हणेपर्यंत संभाजीराजे तिथपर्यंत पोहोचले. घोड्याचा लगाम खेचला, घोडा 2 पायावर उभा राहिला आणि उगारलेली तलवार हत्तीच्या सोंडेवर सटकन ओढली. एवढं मोठं धूळ रक्ताच्या थारोळ्या ची 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 करत पडले. हे दत्ताजी जाधवांना सहन झालं नाही. दत्ताजी जाधव वाऱ्याच्या वेगानं आले. दोघांचं घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्ये संभाजीराजांचा वध झाला आणि पुढं गेलेल्या शहाजीराजांना आरोळी ऐकली, संभाजीच आहे. वाऱ्याच्या वेगानं शहाजीराज माघारी आले. दोघांचं घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्ये दत्ताजी जाधवांचा वध झाला. ऐका महिला वर्ग, एका बाजूला भावाचा वध होतोय, दुसऱ्या बाजूला धीराचा वध होतोय. हे 90 वर्षाच्या म्हाताऱ्यानं लखोजी जाधवानं किंकाळी ऐकली. महाराज लखोजी जाधव जाग्यावर माघारी आले आणि दोघांचं घनघोर युद्ध झालं. कोणाकोणाचं? बरोबर, कोणीतरी एकानं सांगितलं, धन्यवाद आहे, सासरं गाव आहे. कोण? लखोजी जाधव आणि शहाजीराजे. लखोजी जाधवांचा वार शहाजीराजांच्या दंडावर पडला. शहाजीराजे उलटून घोड्यावरून खाली आले.
पालखीच्या भोयांनी उचलला आणि शामियान्यामध्ये घेऊन गेले. गवात साठून जिजाऊ आईसाहेबांनी पाहिलं राजे जखमी झालेत. शामियान्यामध्ये असणाऱ्या देवघरासमोरची तलवार उचलली आणि ज्ञानासहित दरवाजावर येऊन उभ्या राहिल्या. आणि तोपर्यंत तिकडून लखोजी जाधव दरवाजावर पाय होता आणि विचारता, जिजाऊ शहाजी भोसला कुठे आहे? जिजाऊ आईसाहेबांनी सरकन तलवार उपसली आणि सांगितलं, बाबा शहाजी राजाला भेटायचं असेल तर जिजाशी 2 हात करावे लागतात, उगीच धर्म कळत नाही. माझं पोरग माझं ऐकना, माझा नावडा माझा ऐकना झालाय. धर्म म्हणजे काय आपूची गोळी आहे काय, खाल्ली की झोपला? जिजाऊ आईसाहेबांचं माहेर संपलं. शहाजी राजा विजापूरच्या दरबारी आहेत आणि जिजाऊला दिवस गेलेले शहाजी राजांच्या लक्षात आलं, पण ठेवावं कुठे? 5 इस्लामी सत्तामध्ये महाराष्ट्र भरडून निघालाय, जिजाला सुरक्षा कुठे आहे? शहाजी राजांचे एक भाऊ शरीफजी राजे होते. आता ह्यांची नावं अशी का, याचंही कारण आहे. कोणतं? मालोजी राजांनी शहा शरीफ नावाच्या दर्ग्यावर नमस्कार करून सांगितलं होतं, मुलगा होऊ दे तुझं नाव ठेवीन. म्हणून एकाचं नाव शहाजी आणि एकाचं नाव शरीफजी. या शरीफजीची बायको जी होती ती शिवनेरीची होती. म्हणजे जाऊबाईचं माहेर, यांचं माहेर संपलं. निजामशहानं 4 जाधवरावांचा कसा वध केला हे सांगत बसलो तर आणखी 1 तास जाईल. विठाला विठाला काय करा. आणि शेवटी शहाजी राजांनी शिवनेरीवर निरोप दिला. शिवनेरीवर राजे होते कोण माहिती का? शिधोजी विश्वासराव. शिधोजी विश्वासरावांना निरोप दिला, आम्ही येतोय, जिजाला सांभाळा तुम्ही बरं का. कधी येत आहे? उद्या सूर्योदयाला. तांबडं फुटताना शिधोजी विश्वासराव आपल्या लम्या जळण्यासह शिवनेरीच्या पायथ्याला. आणि शिवनेरी ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या लक्षात येईल, कारण शिवनेरीच्या चोहो बाजूनी उंचच्या उंच सगळे डोंगर आहेत आणि एकच वाट आहे जुन्नरकडून जायला, दुसरी वाट नाही शिवनेरीला. कधी गेला असला तर. तांबडं फुटलं, फटफटीत झालं. लालाई पूर्वेला आली पण अजून काही राजांचा मागमूस लागेना. सगळे चिंताक्रांत झाले. सूर्योदयाला येतो म्हणून सांगितले. एवढ्यामध्ये गड उतरणारा एक सरदार सांगतो, राजे चिंता करू नका, राजे आले. जुन्नरच्या रस्त्यावर धूळ उडते. सगळ्यांना समाधान झालं. पालखी, मेणा, जिजाबाई साहेब, दास दासी सगळे पुढे आलेले आहेत. त्यांना गडावर जाण्यासाठी परवानगी दिली. शहाजी राजे आणि शिधोजी विश्वासरावांचं बोलणं झालं. नमस्कार चमत्कार झाले, मानपान झालं. सगळी मंडळी गडावर पोचली. 2 प्रहरची जेवणं झाली. आणि निरोप देताना शहाजी राजांनी सांगितलं, शिधोजीराव बहिणीला सांभाळा बरं. हृदय दाटून आलंय, कंठ दाटून आला. शहाजीराजे तसेच पाठमोरी झालेली घोड्यावर टांग टाकून निघून गेले. 2 महिन्याचा काल उलटला. एक दिवशी जिजाऊ आईसाहेबांचा चेहरा पडला आणि हे लक्ष्मी आईसाहेबांच्या लक्षात आलं. शिधोजी विश्वासरावांची धर्मपत्नी लक्ष्मी. पुष्कळ विचारलं खोदून पण काही सांगायला तयार नाहीत. म्हणून आमराईमध्ये बैठक ठेवली. त्यांच्याही दासी आहेत. एका आसनावर जिजाऊ आईसाहेब, दुसऱ्या आसनावर लक्ष्मीबाई बसले. दास दासी इकडं तिकडं, पण यांच्यामध्ये बोलणार नाहीत आईसाहेब. म्हणून दासीना जायला सांगितलं. आणि लक्ष्मीबाई जिजाऊ आईसाहेबांच्या पायाजवळ तिने सांगते, अक्का अशा अवस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला खावं प्यावं यावं नेसावं वाटतंच. त्याला तुम्हीही अपवाद नाही. पण तुम्ही तुमच्या अपेक्षा आम्हाला बोलून दाखवत नाही. आम्ही तुमच्यासाठी काय करावं? तुमचा चेहरा पडलेला दिसतो, नाराज दिसतो. आम्ही काय करावं सांगा ना. जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलं, काही नको, करता हे भरपूर आहे. नाही अक्कासाहेब,
मी एक स्त्री आहे, मला कळतंय ना तुम्हाला काय हवंय ते मला सांगा, मी माझ्या पद्धतीनं तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण करेन. एवढं म्हटल्याबरोबर जिजाऊ आईसाहेब आपल्या आसनावर ताडकून उठून उभ्या राहिले आणि सांगतात, लक्ष्मीबाई मला काय हवंय मी सांगू तुम्हाला. अरे मला वाटतं घोड्यावर बसावं, मला वाटतं दांडपट्टा खेळावा, मला वाटतं तलवार चालवावी, मला वाटतं गलकोट किल्ले जिंकावेत, मला वाटतं हिंदवी स्वराज्य व्हावं, ही श्रींची इच्छा. अजून राजांचा जन्म व्हायचा नाही. संस्कार कुठे झाले? हे भारतीय अध्यात्मशास्त्र आहे महाराज. गर्भावर संस्कार करण्याची क्षमता आजही आमच्याकडे आहे. संस्कार हा धर्माचरणाचा पहिला टप्पा आहे. हो, संस्कारानंतर उच्चार, बोलणं. बोलण्याबद्दल लई बोलता येतं, नाहीतर आपलं भांडवल काय. धर्मराज महाराज, दीपक महाराज, आवा आपलं भांडवल काय, बोलणं हेच भांडवल. ऐका, बोलण्यावरून तुमचं चारित्र्य समजतं. ऐका बरं का, कान देऊन ऐका सगळे. बोलण्यावरून तुमचं आचरण समजतं, बोलण्यावर तुमची आर्थिक स्थिती समजते, बोलण्यावरून तुमची समाजामधली पद समजते, बोलण्यावरून तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा हे समजतं, बोलण्यावरून विद्वत्ता समजते, बोलण्यावरून अडाणीपण पण समजतं. याच्या पुढचं सांगू, शेवटचा टप्पा, बोलण्यावरून जाती बिघडते. म्हणून उच्चाराला अति महत्व आहे. तुम्ही काय बोलला याला महत्व नाही, पण तुम्ही बोलताना उच्चार कसे केले, उच्चाराला फार महत्व आहे ना. तेच बोलायचं आहे, आपणही तेच बोलतो. ब्राह्मण काका विधी म्हणतानाही तेच बोलतात, 52 अक्षरं बोलतात. हो, आणि भांडण करताना पण सुद्धा तेच बोलतो. शब्द तेवढीच आहेत का? 52 शब्दाच्या व्यतिरिक्त शब्द एखादा नाही ना. पण शब्दामध्ये सामर्थ्य किती आहे याच्यासाठी उच्चार अति महत्त्वाचा आहे. म्हणून लहान मूल बोलताना ते बोबडं बोलतं, म्हणून तुम्ही बोबडं बोलत जाऊ नका, कारण त्याला बोबडं बोलायची सवय लागते. म्हणून तुम्ही स्पष्ट बोलायचं. ते बोबडं बोलू द्या, त्याला बोलायला सुरुवात करायची आहे. तुम्ही बोलून म्हातारा झालाय, त्याला बोलायला सुरुवात करायची आहे, म्हणून त्याच्यासमोर बोलताना तुम्ही स्पष्ट बोला. ते पुन्हा स्पष्टच बोलेल. तुम्ही त्याच्याबरोबर बोबडं बोलायला लागला तर ते कळसतोर बोबडंच बोलल आणि एखादा आयुष्यभर बोबडंच बोलत. म्हणून उच्चार अति महत्त्वाचा आहे. नुसता उच्चार करून चालत नाही. मग या सगळ्या गोष्टीचा विचार अति महत्त्वाचा आहे. आपण काय बोललो याचा विचार केला पाहिजे. आपण बोलल्याचा समाजावर काही परिणाम झाला, आपण बोलल्याचा वेगळा समाजावर परिणाम होऊ नये ही बोलणाऱ्यांनी दक्षता घ्यावी लागते. उगीच बोलायचं म्हणून बोलून चालत नाही. आणि म्हणून या तिन्हींचा समुच्चय जिथं होतो त्याला विचार असं म्हणतात. एक, बोलल्यावर विचार करू नका, बोलताना विचार करून बोला. म्हणजे पुढच्याचं काळीच तुमच्या काळजाशी भिडेल. बोलल्यावर विचार करू नका, बोलण्याच्या अगोदर विचार करा आणि मग बोला. परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. गुळ खाणारं पोरगं नाथरायंच्याकडे बाई घेऊन आली, सांगते पोरगं गुळ खाते. नाथरायंनी सांगितलं बाईला, जा उद्यापासून गुळ खाणार नाही. 15 दिवसानं ती बाई पुन्हा आली आणि सांगते, काय बाबा तुम्ही सांगितलं गुळ खाऊ नको, पण पोरगा अजून गुळ खाते. नाथरायंच्या लक्षात आलं, काय मी जर गुळ खात असेल तर पोराला सांगण्याचा मला अधिकार नाही. येते का लक्षात? महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं का.
आणि मग नाथराईन त्या बाळाला सांगितलं आणि आईलाही सांगितलं, बाळ गूळ खाऊ नको. आईला सांगितलं इथून पुढं गूळ खाणार नाही. नाथराईन त्याच दिवशी गुळाचा त्याग केला. पोरग आणि आई शेवटपर्यंत नाथराईंच्याकडं आधीसुद्धा नाहीत ना. का? बोलताना विचार करून बोला. बोलून विचार करूच नका, चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत, पहिला संस्कार, दुसरा उच्चार, तिसरा विचार आणि चौथं नुसतं बोलून चालत नाही, आचरण पाहिजे. बोले तैसा चाले आणि न चाले त्याची तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही म्हणून. आणि या सगळ्यांचा समुच्चय जर कुठं असेल, सगळ्यांचा समुच्चय या धर्म या शब्दामध्ये सामावलेला आहे. आणि ते आचरण करण्यासाठी संतांचा अवतार आहे. तुकोबाराय सांगतात आम्हाला हेच करायचं आहे. आम्हाला हेच करायचं. हेच यमा करणे काम. कोणतं काम करायचं? भगवंताच्या नामोच्चाराची वृद्धी, प्रचार आणि प्रसार. भगवंताचं नाम आहेच, प्रश्न नाही. करतपासून कलीपर्यंत आपण भगवंताचं चिंतन करत आलो. करतयुगामध्ये नारायण नामोच्चाराचं चिंतन केलं. उद्धार झालेल्या मंडळींची यादी देता येईल. नारद महर्षी, राजा अंबरीश, भक्त प्रल्हाद, पुष्कळ कथा सांगता येईल. कोणतं चिंतन केलं? महाराज आजही कलियुगामध्ये ते चालू आहे. कुठं? केदारनाथ आणि बद्रीनाथ. बाबा एवढी थंडी असते, 4-4 स्वेटर घातले आणि 4-4 पायजमीन, 3-3 मोजे
आणि वरनं 2-2, 3-3 मफलर बांधले, तरी खिशातनं देवाला ववळायला पैसा काढायला मला तरी आला नाही. कारण वरनं बर्फच पडतंय तर करणार काय. मी काय सांगतो, अशाही अवस्थेमध्ये तिथले साधू अंगावर वस्त्र नाही, बर्फामध्ये स्नान करतात आणि नारायणाचा जप करतात. कधी? कृतयुगामधलं नाही, मागल्या 4 वर्षातलं मी सांगतोय. तशा 3 वेळा झाल्या, पण पाठीमागली वेळ 4 वर्ष झाली. कोणतं नामस्मरण आहे? नारायण आवाज लागत नाही. पण मला सांगा, तुम्ही टाळकरी, विणेकरी, बसलेले महिला वर्ग, तुम्ही नक्की कुठं आलाय? कीर्तनासाठी आलाय हे तरी तुमच्या लक्षात आहे का? कोणीही सांगावं. नाही ना. याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? याला म्हणायचं समाधी, नामचिंतनामधली समाधी. हा आनंद उपभोगता आला पाहिजे, आणि हा लोकांतामध्ये येत नाही, एकांतामध्ये उपभोगा. उगी तुकोबाराय भंडाऱ्यावर गेले नव्हते, उगी संत महात्मे एकांतामध्ये गेले नाहीत. लोकांतामध्ये देवच नाही. मग आपण करतोय कशासाठी? आपल्या प्रसिद्धीसाठी. निवृत्तीनाथांना भगवंताची भेट कुठं झाली? कानिकनाथांची, आपलं गैनीनाथांची, एकांतामध्ये. नामदेवरायांना देवाचं दर्शन कुठं झालं? पंढरपूरच्या जंगलामध्ये कुत्र्याच्या मागं वाटी घेऊन गेलं होतं, एकांतामध्ये, लोकांतामध्ये नाही. देवाची प्राप्ती कुठं आहे? आपल्याला धर्म कधी कळणार? कसा कळायचा? आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, यासाठी काय करावं लागतं? फार कठीण आहे बरं का. आम्ही सांगतो म्हणून नाही, ते सांगतात म्हणून. हेची आम्हा करणे काम. कोणतं काम करायचं आहे? भगवंताच्या नामाची वृद्धी. आज माऊली ज्ञानोबरायांच्या काळामध्ये संपूर्ण भारतभर पायी तीर्थयात्रा केली, आणि तीर्थयात्रा करत असताना प्रत्येक ठिकाणचे असणारे चाली, रीती, रिवाज, अमुक तमुक, धर्म, अधिष्ठान, सेवा, उपासना कशा कशा प्रकारचे असतात, त्याचं सगळ्याचं मंथन केलं. आता पहिल्यापासून सांगत बसलो तर वेगळा विषय आहे बरं. नारायण नाम कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये राजा राम 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 सीताराम, द्वापारामध्ये राधेश्याम राधेश्याम. आणि हे आपल्याकडे कुठून आलं? कुठून आलं? माऊली ज्ञानोबरायांनी भारतभर केलेल्या प्रवासाचं एक गाठोडं बांधलं. वेगवेगळ्या ऋषींचं म्हणणं काय, वेगवेगळ्या मुनींचं म्हणणं काय, वेगवेगळ्या साधूंचं म्हणणं काय, आणि या सगळ्यांचं मंथन केलं. आणि सगळ्या मंडळींना आवाहन केलं, मंडळी हो, तुम्हाला नावच घ्यायचं आहे ना, मग तुम्ही पुण्यवान व्हाल. काय? हरिमुखे म्हणा, Hare
मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्यानंतर नाथराय तेच सांगतात, हरिमुखी गाता हरपरी चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. तुकोबाराय तेच सांगतात, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल. अनेक नका पडू गबाळांचे भरी, पुढे आहे थोरी नागवण. सर्व संत महात्म्यांनी आपल्या ठिकाणी जे प्रेरित केलेलं आहे ते काय आहे? काय बीज वाढवावे. ज्ञानोबा तुकाराम हे मधीच कुठनं आले हो? सांगू बा, सांगतो ना, त्याच्यात विशेष काय. हे मी सांगण्यासाठीच आहे. आणि मगाशी तुम्हाला म्हटलंय रातभर मी मोकळाच आहे. तुकोबारायांच्या नंतर प्रल्हाद महाराज बडवे म्हणून एक महापुरुष पंढरपूरमध्ये होऊन गेले. कधी वेळ मिळाला तर चरित्र वाचा. घरी जायचं नाही, मंदिरातच वास्तव्य. सकाळी मंगल चंद्रभागेचं स्नान करायचं. कधी? काकडा झाल्यावर मंदिरात यायचं, देवाची देवपूजा करायची. 16 खांबी मंडपासह सगळं मंदिर झाडून स्वच्छ करायचं. विणा घ्यायचा, चिपळ्या घ्यायच्या आणि रंगशिलेवर गरुड खांबा शेजारी यायचं. हल्ली रंगशिलेवर कान धरून नाचायला ह्या शान्या मंडळींनी रंगशिलाच ठेवली नाही. फडकरी कमी येते का? फडकरी कमी आहेत? मोठमोठे वारकरी काही कमी आहेत का? आषाढीला फेट बांधून फोटो काढणारे अवलादी काही कमी आहेत का? रंगशिळा कुठं आहे? कुठं आहे रंगशिळा? नाही ना. त्याच्यावर आम्ही मुखदर्शनासाठी फळ्या टाकल्या तर उभा राहतो, इतका बिनाबरूचा धंदा चाललाय. गरुड खांबाला एखाद्या वारकऱ्याला भेटता येतं का? सांगा ना. नाही ना. 5 वर्ष झाली की यांनी एवढाच बदल करायचा. हिकडली बारी हिकडनं लावायची, हिकडली बारी हिकडनं लावायची. कामच झाली. काय करा? जाऊ दे, आपली वाचा विटाळणं बरं नाही, पण हे खरं आहे. खरं आहे. रंगशिळेवर उभं राहावं आणि भजनाला सुरुवात करावी. कुठंपर्यंत? 2 प्रहरी माध्यानीला गावातनं कोणाचा नैवेद्य येईल तोपर्यंत. नैवेद्य आल्यानंतर भजन थांबावं, तो नैवेद्य दाखवावा, देवासमोर बसून तिथंच भोजन करावं, तिथंच ओवरीमध्ये विश्रांती घ्यावी. 5 वाजता पुन्हा चंद्रभागेला जावं, हातपाय धुवावेत, प्रदक्षिणा मारावी, मंदिरात यावं, सायंकाळच्या वेळेला हरिपाठ करावा, सांगवात लावावी, पुन्हा पंचपदीला सुरुवात करावी. पंचपदी झाल्यानंतर देवाला ओवाळावं, शेजघरामध्ये नेऊन झोपवावं, शेजघर बंद करावं, मंदिर बंद करावं, गाभारा बंद करावा आणि पायरीवर घोंगडी टाकून झोपावं. एक दिवस माध्यानीला शरीर धर्मासाठी जागे झाले. बाहेरून आले, पाया शेजारी ठेवलेला पाण्याचा गडवा घेतला, चूळ भरली, अंथरुणावर बसले, पांघरून जोडून घेतलं, जमिनीला पाठ लावली, मंदिरात भजनाचा आवाज आला. महाराजांना राहावलं नाही. मंदिर साफ मी केलंय, दरवाजा मी बंद केलाय, कुलूप मी लावलंय, किल्ली माझ्या कमरेला आहे, मंदिरात भजन कोण करतंय? पूर्वी मंदिरामध्ये जाता नाही आलं तरी मंदिराच्या दरवाजाला एक खिडकी असे, त्याच्यातनं देवाचं मुख दिसत असे, त्याला मुखदर्शन म्हणायचं. आजही काही मंदिरामध्ये ती सोय आहे. दरवाजा बंद असला तरी एक खिडकी असते छोटीशी, ती फिरवली की देवाचं तोंड दिसतं. देवाचं तोंड दिसलं की बरं पडलं. त्यांनी खिडकी फिरवली ना आत पाहिलं, आत काय दिसलं? आत रंगशिळेवर प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा पायामध्ये चाळ बांधून, हातामध्ये चिपळ्या घेऊन रंगशिळेवर गरुड खांबा शेजारी ठय 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 नाचतायत महाराज. भजन कोणतं चाललंय? कोणतं भजन चाललं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, बोला 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 ज्ञानोबा.
पुंडलिक वरदाई राहावलं नाही. कबरीच्या किल्लीनं दरवाजा उघडला. धावत आले भगवंताच्या चरणारिंदी नतमस्तक झाले. प्रभू, आपल्या मुखामध्ये हे वचन, महाराजांच्या डोळ्यातल्या पाण्याने पांडुरंगाच्या पायावर अतिशय झाला. भगवंतांनी खाली पाहिलं. प्रल्हाद महाराजांना उठून उभं केलं आणि सांगितलं, महाराज, खरं सांगू, सगळं जग येतं, पायावर नतमस्तक होतं आणि पुण्यवान म्हणून निघून जातंय, पण त्याचं पाप माझ्या पायावर शिल्लक राहतंय. आता शिल्लक राहिलेला पापाचा नायनाट करण्यासाठी जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही मंत्र नाही. तुका म्हणे पापे. म्हणून ज्ञानबा तुकाराम या 2 शब्दावर आज 40 लाख समाज चालतो. महाराज, ताकद थोडी नाही, कारण कुणी उच्चारायला सांगितलंय? संत महात्म्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आणि भगवंतांनी ते ग्रहण केले आणि भगवंतांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला. हे संतांचं कार्य आहे महाराज. म्हणून सांगावं लागतंय, अवतार कशासाठी आहे? बीज वाढवा. हे करत असताना मऊ बोलून चालत नाही. लई कडक बोलावं लागतंय. हे बुवा जर लई मऊ बोलायला लागला तर त्याच्या ढोंगणाला धोतार नाही ठेवणार कोण. कडक बोलावं लागतं. ताई, भांडण करताना कसं करायचं? मी तुमच्यावर भांडायला आली नाही ना. एक पाय पुढं, एक पाय पाठीमागे, पदर कमरेला खोचलेला, काचा मारलेला आणि हात वारे करून भांडायचं असतं का? मी तुमच्यावर भांडायला नाही. भांडावर आहे, भांडलं बी पाहिजे. कोणासारखं भांडावं? जनाईसारखं भांडावं. कसं भांडावं? अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या. एवढ्यावर नाही. तुझी रान रंडकी झाली, जन्मसावित्र चुडाले आली. इट्या तुझं गेलं मड, तुला बघून काळ रड. सोडीवताना 2-4 दिवस लागतील. कुठे आहे? आपल्या घरात बसून नाही ना. मग कुठं? उभी राहोनी अंगणी. कुणाला शिव्या देते? शिव्या देते दासीजणी. असं भांडण असावं. आमच्या भांडणाला काही किंमत नाही. भांडा, जरूर भांडा. भांडणामध्ये प्रेम वाढतं बरं का. महत्वाचा मुद्दा आहे. ऋष्ये प्रेम दुनवटे. ऋष्ये प्रेम दुनवटे. नवरा बायकोनं रोज भांडत जा, दुप्पट प्रेम वाढतं. बुवा काय सांगतो? आता मी खोटं कशाला सांगू? आता 50 वर्ष झाली. आता सांगण्यात तरी काही मजा आहे का? आपण कुणीतरी निरोप दिला. बहुतेक फोन आलेला दिसतोय. नव तिकडं अकनूरलाच मुक्काम आहे का? घर दिसेल का नाही? असं आम्ही नुसतं उभं राहून बोलतोय. आता त्यांचं जसंच आहे आमचं. आल्यावर न उचला, उद्या सकाळी बोलणं बंद. का? 3दा फोन गेलाय.
रेंज नव्हती. मग कीर्तन झाल्यावर मोकळच होता का नाही? आपल्या भागात आल्यावर मग करायचा होता. घरोघरी सांगीन तेच बरं आहे. तीक्ष्ण उत्तरे, कठीण बोलावंच लागतंय. भगवंताच्या हातामध्ये जो बाण आहे तो धनुष्य बाण आहे, पण संतांच्या मुखामध्ये जो बाण आहे त्याला वाघबाण असं म्हणतात. हाती घेऊन बाण केले. कोणता बाण आहे त्यांच्याकडं? बोलणं हाच बाण आहे. किती कठीण बोलावं, किती सांगू तरी बाकीचं तुम्ही म्हणा. लय अवघड आहे. काय माय गेली होती हरी नये मुखाशी. आम्ही एवढ्यावर थांबतो, ह्याच्या पुढं नाही बोलत, कारण आपली ताकद संपली. ते लय पुढं पुढं बोलते. तो कठीण बोलावं लागतंय. मूल ऐकत नाही, काय करावं लागतं? वेळ प्रसंगी त्याला शिक्षा करावीच लागते, केलीच पाहिजे. वेळीच शिक्षा नाही केली तर ते कोणाचंच ऐकणार नाही. आता हल्ली मुलावर संस्कार करण्यासारखं आपल्याकडे काही शिल्लकच राहिलं नाही. तो भाग सोडून द्या. तिला 2 लाख पगार आणि ह्याला 2.5 लाख रुपये पगार. पोरगं कुठं? तिला 2 लाख पगार आणि त्याला 2.5 लाख पगार. पोरगं कुठं? दाईकडं. दाईकडं त्याला नवीन शब्द आहे, दाई. तिनं 8 दिवसात एकदा दाखवायला आला, नाही तर शाळा वगैरे, आंघोळ पाणी, जेवण खाण, नाश्ता, झोपणं, उठणं, आजारपण, त्या सगळं दाईनेच बघायचं. मग 8 दिवसानं ते बाळ सजवायचं आणि खोलीवर घेऊन यायचं रजे दिवशी. त्यांना 1 दिवसाची रजा. झोपून उठायलाच 8 वाजता. आणि ही दाई 9 वाजता आली रजे दिवशी. ती उठलीच नव्हती. दोघं पण दार वाजवलं, सगळं काही झालं, बेल वाजवली, पण ते उठायला तयार नाही. पोरगं रडायला लागलं. मग त्याला सांगितलं समजून, बाळू ही तुझी गाडी आहे, बाळू हा तुझा बंगला आहे, बाळू ही तुझी बगीचा आहे, बाळू हे तुझं सगळं आहे. काय करतं? ती उठून दाखवल्याशिवाय पगार नाही राहू. पोराला दाखवलं पाहिजे, त्याशिवाय पगार नाही. 8:45 वाजता हे टावेल गुडळून बाहेर आलं. बघतोय तर दाईच्या काखेवर असणारं पोरगं ते रडत होतं. आणि मग ती दाई सांगते, पिंटू पप्पा, पिंटू पप्पा, पिंटू पप्पा. ते पोरगं पप्पाकडं बघिना सुद्धा झालं. दाईच्या पदराखाली घुसलं. दाई चल. कुठं? आपल्या घरी. येतंय का लक्षात? कोट्यावधी रुपयाचा बंगल्याचा वंशज दाईला सांगतो चल आपल्या घरी. म्हणजे कुठं? झोपडी. आणि एवढे मध्ये मग ते पप्पा मम्मीला सांगते, अरे बाहेर कोण आलाय बघ 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 बघ, आपला पिंटू आलाय, आपला पिंटू आलाय बघ. मग ती झोपल्याला बुसकाटातनं उठतं आणि तसंच बाहेर येत. गळ्यापासून टाच पातुरी याकच असतं आणि झेपऱ्याचं टोपलं मोकळंच असतं. आणि ती दाई बिचारी सांगते बाळाला, पिंटू मम्मी मम्मी, पिंटू मम्मी. ते पोरग दाईच्या पदरात घुसून मोठमोठ्यानं आरडायला लागतं, अरे मम्मी. ते सांगतो मम्मी नाही, भूत आहे. काय करावं आम्ही सगळं? ही वस्तुस्थिती आहे. आम्ही म्हणतो पोरगा कुठं आहे? अमेरिकेला पोरगा कुठं आहे? इंग्लंडला पोरगा कुठं आहे? फ्रान्स पोरगा कुठं आहे? जपान. किंवा तुझ्या मातीला येत नाही, काळजी करून. तो तिथनंच सांगणार मित्राला फोन करून, सगळं आटपून घ्या, पैसे कमी पडले तर ऑनलाईन पाठवून देतो. आग लावून तुझ्या पैशाला. काय करताय महाराज? कुठे चाललोय आम्ही? जरा बारकाईने निरीक्षण करणं काळाची गरज आहे ना.
म्हणून कठीण बोलावं लागतंय. बोलणं हसण्यावारी नेण्यासाठी नाही, आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं यासाठी येणार आहे. आणि सगळं बोलत असताना हा लहान आहे, हा मोठा आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, किंबहुना हा विद्वान आहे, हा अडाणी आहे, असा कोणताही भेद नाही. सगळ्यासाठी एकच नात आहे. कोणतं? नाही नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड
हा वा बोला 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 टाळी वाजवा टाळी वाजवा पुन्हारी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे न संतांच्या अवताराचं प्रयोजन परिवर्तन आहे. राहिली 5 मिनिटं पण लागतील 10-15 मिनिटं. जाऊ दे, उद्याच कोणी काय बघितलं कदाचित एखाद्याचा पुनर्जन्म होईल किंवा एखादा त्याच्या जवळ जाईल, पुन्हा त्याला तरी आपल्याला तरी मेळ लागतोय का? बेहलोल खानाचा 3 वेळेला पराभव करणारा महापुरुष नेताजी पालकर. नेताजी पालकरांचं स्वतंत्र चरित्र आहे, कधी वेळ मिळाला तर वाचा. पानिपतच्या अगोदर अटके पार झेंडा फडकावणारा महापुरुष पहिला कोण असेल काबूल कंदाहार पर्यंत तर त्याचं नाव आहे नेताजी पालकर. हे बाकी पेशी बिशी सगळं माग नाही. पानिपतचं पहिले युद्ध, दुसरं युद्ध, हे सगळं माग आहे. हे पेशवाईच्या कालामध्ये आहे. बेहलोल खानाचा 2 वेळेला पराभव करून सोडून दिला आणि 3ऱ्या वेळेला ज्यावेळेला सोडून दिला त्यावेळेला राजाने त्यांना जाब विचारला. कोणाला? नेताजी पालकरांना. त्यावेळेला एवढी मोठी कामगिरी करून सुद्धा राजांच्या पदरी किंमत नाही असं नेताजीला वाटल्यामुळं नेताजीनं फारकत घेतली असावी. एक भाग. दुसरा भाग, राजांचं काहीतरी याच्यामध्ये राजकारण साधायचा हेतू असावा म्हणून राजांनी पुरस्कृत करून नेताजींना तिकडं पाठवलं असावं. कुणाकडं? आता पुन्हा प्रश्न आला का? मग आता पुन्हा पुरंदर गाठला पाहिजे, पुन्हा निर्धाराजे जयसिंग सांगितलं पाहिजे.
लय मोठं एकाच एक गुटलेलं असते हो. नाहीला जाणं तो तिकडं मिळाला. इथूनच आपण पुढे जाऊया. कालाच्या ओघामध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि राजे यांच्यामध्ये तह झाला. त्यांनी 40 किल्ल्याची मागणी मिर्झा राजांनी केलेली होती, पण 23 किल्ल्यावर अखेर तह ठरला आणि शंभू बाळाला पुरंदरवर ओलीस ठेवायचं ठरलं. विस्तारित सांगत नाही, भरपूर वेळ लागेल. आणि मिर्झा राजेच्या सांगण्यावरून राजे आग्र्याला गेले. आग्र्याचा प्रसंग सांगायचं म्हणलं तरी एक दिवस नक्कीच पुरत नाही. बैलगी नायकन वेश कसा बदलला आणि कुठनं आले, फुलात खानाला काय सांगितलं, नामच्या खानाला काय सांगितलं, बराच पसार आहे. तिकडं नाही जायचं. राजे आग्र्यावरून सुटून राजगडावर आलेल्याची बातमी मिर्झा राजांना कळाली. त्याचबरोबर औरंगजेबाला तिथं कळाली दिल्लीमध्ये. आणि औरंगजेबाने मिर्झा राजांना निरोप पाठवला. एक शिवाजी पळाला म्हणून काय झालं, दुसरा ताब्यात आहे, त्याला पाठवून द्या. कोण? नेताजी पालकरला महाराष्ट्रामध्ये राजे सुद्धा प्रति शिवाजी म्हणत असत. राजांच्या परस्पर सुद्धा राज्याचा कारभार व्यवस्थितरित्या सांभाळणारा महापुरुष. 6 महिने आग्र्याचा प्रवास झाला, पण राज्यामध्ये तसूवर इकडं तिकडं होऊ दिलं नाही. सामान्य गोष्टी आहेत काय? 3 माणसाचा प्रपंच करायचा झालं तर डोळं पांढरं होते. नाईला जाणं नेताजी पालकरांना तिकडे पाठवण्यात आलं. ते जेरबंदच झाले. फार दुःखद घटना आहे हो. औरंगजेबानं त्यांचे हाल हाल केले, नुसते हाल हाल नाही केले, त्यांचं धर्म परिवर्तन केलं. त्यांच्या 2 बायका होत्या. एक बायको त्यांच्यासाठी म्हणून आग्र्याला गेली, तिचंही धर्मांतरण केलं आणि तिच्या एका मुलाचंही धर्मांतरण केलं. महाराष्ट्रात असणारी बायको आणि मुलं यांचं धर्मांतर केलेलं नाही. आणि शेवटी एवढा त्रास दिला, जगणं नको म्हणून नेताजी पालकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. पुष्कळ वेळा त्यांच्या जंजाळातून, त्यांच्या सैन्याच्या तळावरून, त्यांच्या भागातून सुटण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं. शेवटी अफगाण बंडखोरांनी बंड केल्यामुळं काबूल कंदाहार पर्यंत मराठ्यांची तलवार औरंगजेबासाठी गाजत होती. कोणासाठी? औरंगजेबासाठी. नाईलाज झालं. शेवटी सुटणं शक्यच नाही. 9 वर्ष गेली याच्यामध्ये. 9 वर्ष. इकडं महाराष्ट्रातली बंडाळी काही थांबायला तयार नाही. महाराष्ट्रातला गड न गड, नदी न नदी, नाला न नाला, खडा न खडा, पर्वत न पर्वत माहिती असणारा माणूस असला तरच महाराष्ट्रात आपण पाय रोवू शकतो, हे औरंगजेबाच्या लक्षात आलं. आणि शेवटी त्यानं ठरवलं काय, असा माणूस आपल्याकडे एक आहे. 9 वर्ष झालं धर्म बदलून, आता तो बदलणार नाही. आणि म्हणून त्याला महाराष्ट्रात पाठवला. कशासाठी? शिवरायांचा बिमोड करण्यासाठी. ऐका, फार गोड आहे बघ. सैन्याचं तळ बुऱ्हाणपूरच्या पुढं पडलेलं आहे. बुऱ्हाणपूर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाची बॉर्डर, जिथं मिर्झा राजांचा देह ठेवला गेला ते ठिकाण बुऱ्हाणपूर. कारण परतत असताना मिर्झा राजे आजारीच होते. आता त्याचा वध कुणी कसा केला हा आणखी 3राच भाग आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपला तो विषय पण नाही.
त्यांचा वध झाला की विषप्रयोग झाला की ते मरणानं मेले का आजारानं मेले, भरपूर अपवाद आहेत त्याच्यामध्ये. बऱ्हाणपूरच्या पुढं तळ पडला आणि लक्षात आलं कोणाच्या, नेताजी पारकरांचं. नुसता धर्म बदललं नाही, त्यांचं नाव सुद्धा बदलून टाकलं. मोहम्मद कुली खान हे त्यांचं नाव. अमावशीची रात्र आहे. अमावस्या चांगली का वाईट हो? आमुष्या चांगली का वाईट? आमुष्या. माळ बी बोलावं लागते हो लोकांच्या लक्षात. अमावस्या बुवानं का म्हणतो वाकडं केलं कोण असतं. अमावस्या चांगली आहे. याचं कारण उद्या प्रतिपदेचा दिवस, नवीन महिन्याचा शुभारंभ असतो म्हणून अमावस्या चांगली लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांनी जेवढ्या मोहिमा केल्या तेवढ्या अमावस्ये दिवशी केल्या आणि जेवढ्या अमावस्ये दिवशी मोहिमा झाल्या तेवढ्या सगळ्या यशस्वी झाल्या म्हणून अमावस्या चांगली. पोरग पालतं जन्मावं का उतानं जन्मावं? बुवा काय बी कसं विचारतोयस? मी आधाराशिवाय बोलत नाही. मग पालतो जन्म का हो उतर. राजांचा जन्म पालता झाला पण त्या राजाराम राजांचा. पालता झाल्याबरोबर सगळी काही ज्योतिष हे म्हणले आपल्या अरिष्ट येणार आहे अमुक आहे. तर मग तुम्ही चिंता करू नका. ते पालतं जन्माला आले ना, 5 इस्लामी सत्ता पालथ्या घालूनच राज्य करणार आहे. विठाला विठाला लय गोड आहे. आपण अर्थ लावू तसं होतंय. जाऊ दे. अमावस्येची काही कठीण रात्र आहे. 50,000 फौजेचा तळ पडलेला आहे. अंथरुणावर पाठ टेकली आणि तळावरून एक टिटवी निघून गेली. टिव 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 कर. जागे झाले. आकाशाकडे पाहिलं. चांदणी कुठली कुठं असली म्हणजे किती वाजले हे आम्हाला सुद्धा कळत होतं. कारण तेव्हा लाईटचा प्रश्नच नव्हता. आणि हल्ली लाईटमुळे चंद्र बी कळना आणि चांदणे बी कळना. नाहीतर 12 राशी काय आहे. हा 3 चांदण्याबरोबर गेल्यानंतर हा बाण कोणाचा पुढं दिसतो, कोण राममय, इकडं मग दिसतो तो कोण रावण आहे, हे 7 ऋषी आहेत वगैरे वगैरे. हे सगळं शास्त्र आहे. अजून आम्हाला दिसत नाही म्हणजे आम्ही डोळे घालवून घेतलेत. हा भाग वेगळा आहे लाईटमुळं. नाहीतर लाईट गेल्यावर निरभ्र आकाशाचं चिंतन करणं फार गोड आहे. सगळे वर आहेत. बुवा आपण सुद्धा वरच आहे. आता खाली आलोय पण गेल्यावर आपलं ठिकाण आहे ते तिथंच आहे. ती बदलत नाही कोणी. ज्याचं ठिकाण तिथं आहे. टिटवी टिटकारत गेल्याबरोबर घडी झटकन उठून जागेवर उभा राहिला. हीच वेळ आहे. काळी घोंगडी अंगाबरोबर टाचली. काखेमध्ये दोन्ही पट्ट्यानं तलवार बांधलेली आहे. पाठीवर ढाल आहे. कमरेला घोंगडीच्या आत खंजीर खुपसून ठेवलेला आहे. हातामध्ये एक डबडं घेतले. कोणी हटकलं तर बहिर दिशेला निघालं म्हणून सांगावं. गडी वाऱ्यासारखा सुटला आहे. 3 दिवस रात्रंदिवस प्रवास केला आणि 3ऱ्या दिवशी सूर्योदयाला राजगडावर पोहोचले. सकाळी 8 वाजण्याचा सुमार आहे. राजांचा दरबार भरलेला आहे. शिपाई आपापल्या ठिकाणी पहारा देत आहेत. आणि एवढ्यामध्ये आले आणि मुजरा केला.
मुस्लिम वेश पाहिला आणि शिपायांनी सांगितलं आज जाता येणार नाही. शिपायांनी राजांना जाऊन सांगितलं. त्यांनी सांगितलं तुमच्या महाराजांना सांगा मी असा असा आलोय म्हणून. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. पायामध्ये राजस्थानी जोडी आहे, उजव्या पायामध्ये चांदीचा तोडा आहे, हिरवी सलवार आहे, त्याच्यावर हिरवच कमीज आहे, नक्षीदार जाळीदार जॅकेट वर घातलेला आहे, कमरेला शेला बांधलेला आहे, गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा आहेत, कोरलेली दाढी आहे, कपाळावर इस्लामचा शिक्का आहे, डोळ्यामध्ये काजळ घातलेला आहे, डोक्यावर हिरवी किंवांश आहे, किंवांश म्हणजे मुस्लिम पगडी, हात जोडलेले आहेत आणि फक्त एवढंच म्हणतो मला राजांना भेटायचं आहे. शिपाई बाहेर येतून थोडा वेळ उभा राहतो. नेताजींना राहावलं नाही. नेताजी पुन्हा पायावर नतमस्तक होतात आणि सांगतात एकच संधी द्या मला, मला राजांना भेटायचं आहे हो, मला राजांना भेटायचं आहे, मला राजांना भेटायचं आहे, मला राजांना भेटायचं आहे. शिपाई पुन्हा आतमध्ये जातो. माणूस वेशाने वेगळा दिसतोय पण आपलाच कोणीतरी असावा. महाराजांनी सांगितलं पाठवून द्या. खाली मान घातलेले, डोळ्यातून आसवांच्या धारा दारीवर उघडत आहेत. शांत पावलानं संत मुद्रेनं 3 पायऱ्या चढून 2 पायऱ्या उतरून खाली दरबारामध्ये आले. मध्यावर आल्याबरोबर डोळ्यातली आसव दाढीमध्ये उघडत आहेत आणि गंभीर आवाजामध्ये एक शब्द उच्चारला, राजे. राजे म्हटल्याबरोबर राजांच्या लक्षात आलं माणूस आपला आहे पण कोण, कारण 9 वर्षाचा कालावधी लोटला. क्षणभर राजाने विचार केला, केवढी बुद्धिमत्ता तीक्ष्ण असेल. माणूस आपला म्हणजे आपलाच आहे. राजे झटकन आपल्या जागेवर उभे राहिले आणि पुन्हा यांचा शब्द आला, राजे. महाराज झप झप पायऱ्या उतरून सिंहासनाच्या खाली आले आणि समोर असणाऱ्या माणसाला कडकडून मिठी मारली, नेताजी तुम्ही. झटकन नेताजी खाली बसले. राजांचे दोन्ही पाय हातामध्ये घट्ट झाले, डोळ्यातने आसमानी अभिषेक झाला. राजांनी नेताजीला उठून उभं केलं. नेताजीच्या डोळ्याला डोळा दिला आणि सांगितलं, नेताजी अरे तुम्ही आमचे होता. नेताजी तुम्ही आजही आमचे आहात. नेताजी इथून पुढेही तुम्ही आमचेच राहाल. थांबले नाही महाराज. दुसऱ्या दिवशी राजगडावर मुख्य उपाध्यांना बोलवून गेलं आणि शास्त्रीय पद्धतीनं नेताजी पालकरांचं पुन्हा हिंदू धर्मामध्ये परिवर्तन करून घेतलं. आणि हे संतांच्या अवताराचं कार्य आहे. परिवर्तन म्हणजे काहीतरी नाही, संपूर्ण परिवर्तन. ज्यांनी 9 वर्ष उरामध्ये इस्लाम बाळगला त्यांचं पूर्ण धर्मांतरण एका शब्दावर करण्याचं सामर्थ्य आहे. ही संतांच्या अवताराची ताकद आहे. म्हणून आम्हाला हेच करायचं आहे. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम.